नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झालेली आहे। राहुल नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलं अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक केलेलं आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटानं मात्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर बहिष्कार टाकलाय। 6 पक्ष, मग कोणता महत्त्वाचा पक्ष, कोणता खरा पक्ष, कोण खरा प्रतोद, कोण त्याचा प्रमुख, कोण कोणच्या पक्षात, खूप कन्फ्युजन होतं जयंतराव। देशातले जे सगळे मोठे विधिज्ञ आहेत टॉपचे, ते दोन्ही साइडनी इकडे यायचे आणि ते हिअरिंग करत असताना एखाद्या न्यायाधीशासारखे ज्यावेळेस आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारायचे, त्यांना काही अथॉरिटी कोट करायचे, त्यावेळी मला असं वाटतं की निश्चितपणे एक अध्यक्ष म्हणून त्यांच्याबद्दलचा जो सन्मान होता तो सन्मान निश्चितपणे आमचा वाढला। सगळ्या प्रथा परंपरा कायद्याचा अभ्यास करत अध्यक्षांनी त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो निर्णय आपला दिला। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयावर चर्चा चाललेली आहे। ते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे। जे अध्यक्ष आज झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते। त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला, मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल, हा अन्याय, ही जखम, ही ताजी आहे। जे काही संविधानाचा अपमान गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून, तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का, हा एक मोठा प्रश्न राहतो।